गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राहुल गांधी यांच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवला, आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, शरद पवार यांची मागणी। इंडिया आघाडीचा 11 ऑगस्ट रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। निवडणूक घोटाळ्याविरुद्ध लढा उभारण्याचा विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय। राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे जुन्या बाटलीत नवी दारू। गांधींकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर। ठाकरेंची आसन व्यवस्था हा चर्चेचा विषय कसा होऊ शकतो? विनाकारण राजकारण सुरू आहे, शरद पवार यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी सलीम जावेदकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आणि हरण्याचं कारण आत्ताच शोधून काढलं। मतदानामध्ये घोळ झाल्याच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। राहुल गांधींसह खरगेंची ठाकरेंसोबत चर्चा। आयोगाविरोधातील लढा तीव्र करणार। इंडिया आघाडी निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढणार, संजय राऊतांची माहिती। शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणी घोटाळा, आयोगानं माहिती दिली नाही, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल, चर्चा करू। ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंना आम्ही जेवढं ओळखतो त्यावरून त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। आम्ही अटी शर्थींवर दिल्लीत जातो, लाचारांचा गट शेपट्या हलवत दिल्लीत फिरतोय, संजय राऊतांची टीका। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये कुणाला आक्षेप नसल्याचं वाटतं। ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट। मुंबईच्या विकासासाठी दोन्ही ठाकरे परिवार एकत्र येत असल्यास स्वागतच। ठाकरे बंधूंच्या युतीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंदच, मात्र दोन भाऊ एकत्र येणार त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आलाय, विजय वडेट्टीवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमात शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची पोलिसात तक्रार। ठाकरेंच्या युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेने धक्काबुक्की केल्याचा आरोप। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणं हे आमचं कर्तव्य। मुलानं मारहाण केल्याचा आरोप आमदार सुनील शिंदे यांनी फेटाळला। वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने-सामने। नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही नेते कोळीवाड्यात आले। कोळी बांधवांनी मला निमंत्रित केलं, शिंदेंची प्रतिक्रिया। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की मागच्या? घरगुती वातावरणामध्ये कोणी कुठं बसायचं हा आमचा निर्णय। ठाकरेंच्या आसनाच्या ठिकाणावरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर। नागपुरात आज मंडल यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं शक्ती प्रदर्शन। शरद पवार मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार। शरद पवार सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन। गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। पदयात्रेमध्ये हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित राहणार। ऑगस्ट क्रांती मैदानावर छगन भुजबळ यांचं अभिवादन। मैदानावर भुजबळांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। सिंधुदुर्गमध्ये भाजपसोबत असलेलं नातं माझ्या बाजूने तुटणार नाही। येणाऱ्या सर्वच निवडणुका आपण एकत्रच लढणार, आमदार निलेश राणे यांची ग्वाही। राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मोदींकडून बहिणींना खास भेट। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी 12,000 कोटी अनुदान मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। फडणवीसांनी मोदींचे आभार मानले। नागपूरमध्ये 2 दिवसीय महसूल परिषद संपन्न। तंत्रज्ञानाच्या बळावर महसूल विभाग अधिक सक्षम करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। वाढवण बंदर फ्रेट कॉरिडॉरने समृद्धी महामार्गाला जोडणार। प्रकल्पासाठी हुडकोकडून 1,500 कोटींचं कर्ज उभारण्यात येणार। कर्जासह 2,528 कोटींच्या तरतुदीला देखील मंत्रिमंडळात मान्यता। राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारचं महत्त्वाचं पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 5 सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती। आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी यासाठी अधिकारी समन्वय साधणार।
ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानामध्ये दुप्पट वाढ होणार। ऊसतोड कामगारांच्या कष्टामुळे साखर कारखान्यांचा गाळप सुरळीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार। यासाठी कार्यवाही सुरू करण्यास देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघ आक्रमक। गुहागर तालुक्यातील लेखणीचा दहशतवाद आपणच संपवला, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। बस थांबत नसल्यानं जळगावात विद्यार्थ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा अडवला। मंगेश चव्हाणांनी आगार प्रमुखांसोबत संपर्क साधत बस थांबवण्याचे आदेश दिले। विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच विलास शिंदे यांनी ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। नागपूरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी राखी बांधली। नागपूर दौऱ्यावर पवारांकडून रक्षाबंधन साजरा। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी देखील रक्षाबंधन साजरा। मोहोळांचं आपल्या सुरक्षेमध्ये असलेल्या पोलीस बांधवांसोबत देखील रक्षाबंधन। मोनिका मोहोळ यांनी पोलीस बांधवांना राखी बांधली। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून रक्षाबंधन साजरं। दानवेंना त्यांच्या बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी देखील रक्षाबंधन उत्साहात। मुलगी हर्षदा शिरसाटनं संजय शिरसाट यांना राखी बांधली, तर मतदारसंघातील अनेक बहिणींकडून संजय शिरसाट यांना राखी बांधण्यात येणार। राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून रक्षाबंधन साजरा। पंकज भोयर यांचा नागपुरातील आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधन साजरा। सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून रक्षाबंधन साजरा। मोठी बहीण अनुसया सरगर यांच्यासोबत पडळकर यांच्याकडून रक्षाबंधन साजरा। तळेगावच्या पटेल विद्यालयामध्ये देखील रक्षाबंधन उत्साहात साजरं। विद्यार्थिनींनी वर्गातील विद्यार्थ्यांना औक्षण करत राखी बांधली। वाशिमच्या अनसिंगमध्ये रक्षाबंधनानिमित्त गणिताच्या सूत्रांची राखी बांधण्याचा उपक्रम। गणित विषयातील सूत्र विद्यार्थ्यांना सहज पाठ व्हावीत यासाठी उपक्रम राबवण्यात आला। सोलापूरमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त महर्षी मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारली। तब्बल 22 दिवस मेहनत घेऊन चित्रकृती साकारण्यात आली। चित्रकार विपुल मिरजकर यांच्यासह 200हून अधिक कलाकार सहभागी। भिवंडीमध्ये मनसेनं विद्यार्थी सेनेचं दिव्यांगांसोबत अनोखं रक्षाबंधन। मुक त्याचबरोबर कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थिनींकडून मनसे पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून घेत रक्षाबंधन साजरा केला। बीडच्या परळी शहरात देखील रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठ सजली। राखी खरेदी करण्यासाठी मुंढा मार्केटमध्ये महिलांची गर्दी। विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध। नांदेडच्या नायगावमध्ये श्रावण महिन्यानिमित्त कावड यात्रेचं आयोजन। नरसिंह मंदिर राहेर ते सिद्धेश्वर मंदिर नरसीपर्यंत कावड यात्रा निघाली। शंकराचा जयघोष करत हजारो भक्त कावड यात्रेत सहभागी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये गणेशोत्सवात डॉल्बी लाईट नियमांचं पालन अनिवार्य। शिवाजीनगर आणि शहापूर पोलिसांच्या चालक मालक असोसिएशनला सूचना। महादेवी हत्येसाठी पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार। सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होणार। सरकार वनतारा नांदणी मठ प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय। दादरच्या कबुतरखाना परिसरामध्ये नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन। नागरिक वाहनांवर कबुतरासाठी दाणे ठेवत असल्याचं समोर। मुंबईच्या लालबागमध्ये नागरिकांकडून रात्री कबुतरांना खाद्य ठेवतानाचा व्हिडिओ समोर। रात्री स्वतःच्या गाडीच्या टपावर ट्रे ठेवून खाद्य टाकल्याचा व्हिडिओ। पुण्यामधील कबुतराचा खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। 20 ठिकाणी कबुतरांना सार्वजनिक खाद्य टाकण्यास बंदी। पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथ न्यायालयाचं उद्घाटन। आता अंबरनाथमध्येच न्यायनिवाडा होणार। शिंदेंकडून न्यायालयाची पाहणी। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेत राजीनामा सत्र सुरूच। जिल्हा संपर्क प्रमुखांच्या राजीनाम्यानंतर माढा तालुका प्रमुखांसह 16 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। जळगावात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडून आढावा। विविध आदिवासी लाभार्थ्यांना उईके यांच्या हस्ते लाभाचं वितरण। कराड उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। अनेक जण भाजपात येण्यासाठी इच्छुक। निवडणुकांमध्ये फायदा होणार।
अतुल भोसले यांची प्रतिक्रिया. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. गरळ घाटातून वाहतूक करताना अवजड वाहनांना तारेवरची कसरत करावी लागते. बांधकाम मंत्र्यांकडे तोडगा काढण्याची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. चाकणकरांच्या खुलाशानंतर जावयाचं समर्थन करून महिलांच्या अस्मितेचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. बुलढाण्यामध्ये संत गजानन महाराजांच्या शेगावला वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मंजूर. राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश. पुण्याच्या इंदापूरमध्ये पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त शासकीय अनुदानापासून वंचित. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा. सोलापूरमध्ये शिवसेनेत राजीनामा सत्र सुरूच. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांचा राजीनामा. चुकीची पदं वाटल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. दापोलीमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. कदम यांच्याकडून तालुक्यातील 48 गावांच्या विकास योजनांचा सखोल आढावा. भंडाऱ्याच्या रोपवनांमधील 26,000 रोपटी वन्य प्राण्यांकडून नष्ट. सामाजिक वनीकरणाचा अहवाल. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार करत सखोल चौकशीची मागणी. हिंगोलीच्या कळमनुरीमधील सालेगावमध्ये वाहत्या पाण्यामधून दूध उत्पादकांचा प्रवास. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं सालेगाव रुपर मार्ग वाहतुकीसाठी बंद. कराडमधील सुसाईड पॉइंट ठरत असलेल्या कृष्णा आणि कोयना नदीवरील पुलाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. लवकरच पुलांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून